हॅलो मैत्रिणींनो, मी शर्मिली. आज आपण बघणार आहोत अगदी चायनीजच्या गाड्यावर मिळते तशी कोबी मंचुरियन. कोबी मंचुरियनसाठी एक कोबीज घेतला आहे आणि त्यामध्ये मी काय करणार आहे, तांदळाचं पीठ 2 वाट्या आणि 1 वाटी मी कॉर्नफ्लॉवर घेणार आहे. कारण तांदळाचं पीठ मी जास्त घेतलं आहे. तांदळाच्या पिठामुळे आपली भजी एकदम कुरकुरीत होते आणि जास्त वेळ आपल्याला कुरकुरीत जर भजी ठेवायची असेल तर तांदळाचं पीठ थोडंसं जास्तच ॲड करा. त्यानंतर मी त्यामध्ये गव्हाचं वगैरे कुठलंच पीठ ॲड नाही करणार, कारण गव्हाच्या पिठामुळे थोडीशी भजी मऊ होणार आहे. त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट थोडंसं पाणी घालून मी छान असं ते मळून घेणार आहे. मळताना जास्तही पाणी वापरू नका, कारण कसं होतं कोबीजला खूपच लगेच पाणी सुटतं आणि त्यामुळे आपलं भजी चांगली अगदी घट्ट होणार नाही आणि कडकही होणार नाही. त्यामुळे छान असं थोडंसं पाणी घालून बॅटर छान असं मळून घ्या. त्यानंतर भजी तेलात तळताना थोडासा गॅस स्लो करा आणि छान असे तळून घ्या. तळताना कलर अजिबात काळा पडू देऊ नका. छान अशा सोनेरी रंगावरच भजी तळून घेतल्यानंतर आपण काय करणार आहोत, एका पॅनमध्ये छान असं तेल घेऊन त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट थोडी परतून घेणार आहोत आणि त्यामध्ये तिन्ही सॉस घेणार आहोत. चिली सॉस, थोडासा आपला सोया सॉस आणि थोडासा टोमॅटो सॉस म्हणजे टोमॅटो केचप आणि त्यामध्ये थोडंसं आपण कॉर्नफ्लॉवरचं पाणीही घालणार आहोत. छान असं हे मी ड्राय मंचुरियन करणार आहे, त्यासाठी मी थोडंसं पाणी कमी केलं आहे आणि छान असे आपले आता कोबीचे जे गोळे तळून घेतले होते ते ॲड करून छान अशी कोबी मंचुरियन तयार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका. छान अशी कोबी मंचुरियन.